मित्रांनो, मी चाललोय स्टुडिओला. एक शूट आहे, रील शूट. आणि रील शूट करून मला परत जायचं प्रीमियरला. तो ब्लॉग उद्या येईल. प्रथमेशचा प्रीमियर आहे नवीन मूवीचा. आता मी चाललोय स्टुडिओला. आणि माझा लॅपटॉप चालू आहे. लॅपटॉप मध्ये कालचा ब्लॉग एक्सपोर्ट चालू आहे. आता टाइम कमी आहे म्हणून ते असं चालू आहे. अर्धा एक्सपोर्ट झालेली बघू, हळूहळू चालू आहे. पडणार आहे पाहिजे. तर मंडळी, बॅकड्रॉप असा पडू लागला होता आणि 2 डान्सेस असल्यामुळे बॅकड्रॉप छोटा बनत होता. म्हणून मी आयडिया केली की हा जो असा उभा आहे त्याला जसा आपण आडवा करून त्याला प्रॉपर लेंथने मोठा करू शकतो आणि फ्लोअरवरती नाही राहिलं तरी चालेल, बिकॉज डान्स आहे तो आणि लो अँगल सगळे असणार, म्हणून फ्लोअर एनिवे चांगला दिसतो. म्हणून मी हा बॅकड्रॉप फक्त आडवा करायचा डिसाईड केला. आणि अशा प्रकारे त्या प्रॅक्टिस करत असताना मी मागे बॅकग्राऊंड पूर्ण उतरवला आणि परत त्याला सेटअप केला आडवा, जो की उभा होता आधी. त्याला एका साईडला मी ट्रायपॉड वरती बांधला आणि दुसऱ्या साईडला आपल्या वॉल माउंटेड चेन पुली सिस्टमचे जो बॅकड्रॉप सिस्टम आहे त्याच्यावरती बांधला. अँड इट वॉज अगेन रेडी टू शूट. तर मित्रांनो, शूट झालेला आहे जसं की तुम्ही बघितलं BTS मध्ये. आणि आता मी रेडी होऊन जाईल प्रीमियरसाठी. प्रीमियरची थीम आहे ट्रेडिशनल, बट ट्रेडिशनल खूप कमी आहेत माझ्याकडे. सो दीदीच्या लग्नामध्ये घेतलेला मी 2-3 होते ट्रेडिशनल्स, त्याच्यामधला एक मी घालणार आहे, जो ऑलरेडी 2-3दा घालून झालो आहे. सो लेट्स सी, मी तुम्हाला रेडी झाल्यावरती दाखवतो. मित्रांनो, ही ऍक्च्युली आवाजवाली चप्पल नाही आहे, पण तरी पण आवाज येतोय. किसू विसरले नाही, काय नाही. आज सकाळी उठल्यापासून पहिले तर ब्लॉग एडिट केला, करतच होतो. स्टुडिओमध्ये येईपर्यंत चालूच होतं ब्लॉगचं काम. पहिले ब्लॉग एडिट सुरुवात केलं 9 वाजता, परत करता करता नाश्ता केला, मग नंतर परत जेवायला बसलो. एकच चपाती खाल्ली ब्लॉगमुळे. ब्लॉग एडिट करायचं होतं, शूट करायचं होतं, परत प्रीमियरला पण टाइम होतो, जे की मी लेट होतोय.
पण ब्लॉग पण बनवायचा आहे ना आज. तर अशी काहीची कहाणी होती. मी बघितलं मी स्कूटीवरती येताना लॅपटॉप एक्सपोर्ट चालू होता, तो झालाय आणि ब्लॉग पोस्ट पण केलाय. बघितलं असेल तर जाऊन बघा. हे एक मला एवढा टाइमपास चॅनलमध्ये एवढा काही. सो लेट्स गो यार. किसन तुम्हाला ट्रेडिशनल थीम आहे. ओके ट्रेडिशनल थीम आहे. अदरवाइज मी ट्रेडिशनल धोतर म्हणून असू पॅन्ट नाही. सो लेट्स गो. भूक लागली, एक तर काहीतरी खायला भेटलं पाहिजे. रिक्षावाल्याने थांबवलं तर ठीक. रेणू रना रना ना रेणू रेणू दीम दूम दना दा दीम दना दा दीम दूम दना दा दीम दना दीम दूम दना दीम दूम दना दा दीम दना उदनी दनी दना दिर दना ना उदनी दनी दना दिर दना ना दना दिया ना ता दीम दूम दना दा दीम दना दीम दूम दना दा दीम दना दीम दूम दना. मित्रांनो, मी चुकीच्या बिल्डिंग मध्ये घुसलेलो. आता चाललोय बरोबर बिल्डिंग मध्ये. 1 मिनिटावरच आहे. बरं झालं. आता अंधेरी ईस्ट वेस्ट झाला असता ना, अर्धा पाऊण तास गेला असता तो गेला असता आणि प्लस 200-250 रुपये अजून गेले असते. लेट्स सी. क्या चल रहा है? ट्रेडिशनल लुक सांगितलेला ट्रेडिशनल लुक घालणार. क्रिकेटचं हे कोणतं अवॉर्ड? क्रिकेटचंच आहे. थिएटर मॅच. हा नाईस. काय हे नको चहा पिला आता मी. टेलिफोन. इथे एक विंडो आहे. बंद छान वाटते. स्काय फोर्स नावाचा एक सिनेमा आला. हा माहिती आहे. त्याला ते बँडफोर्स ते बघायला चाललेत. नावाचं. लुक दाखव तुझा. अजून माझा लुक कम्प्लीट व्हायचा आहे. अच्छा मग तुझा नाही आपली रील तिकडे कंप्लीट करायची. कुठे कंप्लीट? अरे इथे करायची तिथेच करूया मग. दिस इज मंजू मेकअप. कुठे गेली? आणि हा मंजूचा मेकअप. हा दिस इज मायसिन स्टाईल. लेटेस्ट काय शाईन. नवीन ट्रेंड आलाय. माहित- काऊन मेकअप आर्टिस्ट हातात नवऱ्याच्या हातात द्यायचं तर एक मला ती डोक्यात आलेली रील की माझी सगळे सामग्री तुझ्याकडे देते आणि बिहाइंड प्रीमियर स्टोरीज की तू ते तुझ्या पॉकेट मध्ये आहे किंवा काय वगैरे असं. चालेल करूया. आपल्या नवऱ्यांकडे काय ऑप्शन असतो? ओके ते सगळं ठीक आहे माझं
फोन घेतला का? घेतला मॅडम तुमचा फोन माझ्याकडे. चला जाऊया. चलो. प्रीमियर नाही स्पेशल स्क्रीनिंग आहे आता कळालं आपल्यासाठी आपल्यासाठी बस त्या साईडने बस म्हणजे तू पुढे बस. स्पेशल स्क्रीनिंग आहे नॉट अ प्रीमियर. ही आपले गणेश दादा. चलो बसता येईल. प्रस्तुत आज सिनेमा हिमाया प्रोडक्शन महेश कुमार जायसवाल आणि कीर्ती जायसवाल यांची आणि त्याची झगड आता इथून पिळगावपर्यंत वगैरे आहे. It's money. तुमची ढुंग ना इथून परा परा तिथून टारा टारा. सरपंच 4x6च्या खोलीत स्वतःला कोंडून घेऊन हागायचं आणि तिथंच वास घेत बसायचं आपल्याला जमायचं नाही. बरोबर बोलतोय. आपल्याला पण नाही जमायचं. कसं आहे त्या निमित्तानं घराबाहेर पडता येतं. मोकळ्या शेतात हवं तसं हवं ते करता येतं नाही. आणि बाई माणसाचं काय, आम्ही पण मोकळ्या जागेत जाऊ का? तुम्ही एक क्लासला जा सोडली म्हणून आम्ही पण सोडावी का? नाही म्हणजे तसं नाही नाही, आपलं तर ठरलंय. घरात संडास नसलेली अशा एका फालतू पोराशी आपण लगीन करणार नाही. नाही बांधा संडास प्रत्येक घरात बांधा संडास. मी तर म्हणतो प्रत्येक खोलीत बांधा संडास नाही का बोल. लय कुठू नको लंगोट पिवळा होय. दुनिया की कोई भी ताकत हमें तुमसे जुदा नहीं कर सकती संगे. तू देवाघरी कधी जाणार आहे? संगे अरे तू पण कुस्ती शिकणार बाय. लग्न ठरलंय माझं पेंद्र्या. तू काय बी कर आणि मला आजच्या आज इकडनं पळवून दे. हा नहीं संगे नहीं, शादी होगी पर बाबूजी के आशीर्वाद से होगी नहीं तो नहीं. तर आता इंटरवल मध्ये मला हे पत्र दिलंय फॉर रिव्ह्यू. तर इथे मी प्रॉपर पत्र लिहिणार आहे, पिनकोड वगैरे. इथे मी प्रथमेशचा टाकेल पत्ता आणि मागे पत्र घेणार प्रॉपर. मला तुझी आठवण यायला. तो देवाघरी गेलाय, मग तू घरी येत का नाहीये? कोण काहीच बोलायचं नाही. शुभीचे बाबा शुभीवर किती प्रेम करतात. तिला खाऊ आणून देतात, तिचे लाड करतात, तिला कुठे कुठे फिरायला नेतात. हे बघून मला असं वाटलं माझी काळजी करणारा, माझ्या मनातलं सगळं समजून घेणारा माझ्याजवळ माझा बाबाच नाहीये. मला खूप खूप वाईट वाटलं. मी खूप रडलो, सगळे खूप रडले. मायरा पिक्चर संपल्याच्या नंतर स्टेजवर येऊन पण रडत होती आणि सगळे सेलिब्रिटीज पण रडत होते. इतका सुंदर पिक्चर होता.
महेश सर इंटरव्ह्यूच्या नंतर सिनेमा बघायला थांबले म्हणजे सिनेमा लोकांना आवडला 100%. धन्यवाद. तिच्या वडिलांबद्दल त्याच्यात रमलेली ती एवढाच आहे हा विषय. पण तो असा ठरवला गेला त्या सोबत त्याची कल्पना, त्याचे संवाद हा त्याचा हे पत्र तुझ्यासाठी आहे. अरे थँक्स मॅम. घरी जाऊन वाच. अरे बाबा महत्वाचं म्हणजे इंग्लिश मध्ये लिहिलं. थँक्यू सो मच. अरे इंग्लिश मराठी पण अक्षर घाण आहे. मराठीमध्ये लिहिलंय पण इंग्लिश अक्षर. इंग्लिश हा. थँक्यू सो मच. माझं अक्षर खूप खराब आहे. नाही नाही ठीक आहे माझं. तुझं नाव नाही मूवी मध्ये तू नाही, तू शिंदाव तुला. अरे ऍक्च्युली अरे एक नंबर. ते आता घरी जाऊनच वाचणार आहे पण हे मी ऍक्च्युली वाव. अरे यार थँक्यू यार. सांग जरा हे कुठल्या इंटरव्ह्यू सांगितलं. तू घरी आला खूप दिवसांनी की मी वेलकम बॅक प्रथमेश. नाईस. हे तू आपल्या युट्यूब साठी ठेवा. ओके. याच्या युट्यूब चॅनल. फिल्मी बायको भेटली तुला ना. ऍक्च्युली यार आमच्याकडे असे रँडमली आल्यावर मी ऍक्च्युली फिल्म करतो पण ही फिल्म आहे. असं पत्र वित्र हा हा. तू कुठे जाताना म्हटलं पत्र लिहिलेलं विसावा पत्र Nice. ऑल द वे तुमच्यासाठी शुभेच्छा वगैरे तुमचे घेऊन ठेवलेले बॅग मध्येच असतं. ऍक्च्युली आहेत. आजच मला सापडलं होतं एका बॅग मध्ये. हे हेच गिफ्ट दिलं. हे चल. हा त्याची सापडलं. बायकोचं पत्र मला सापडलं. बायकोचं पत्र सापडलं. नवीन नवीन गेम आपण खेळूया सगळ्यांनी. हा. सगळ्यांनी कमेंट करून सांगा हा गेम तुम्हाला कसा वाटला. बायकोचं पत्र सापडलं. ते काय आहे ना आपण मामाचं पत्र तेच ना हरवलं. हा मामाचं पत्र हरवलं. आईचं पत्र हरवलं. कोणाचं घटना? मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं. हे मला खरंच कळली नाही वाटतं लहानपणी. बाय बाय सी यू.